तर जसं की मी बोलले होते, आयफोन मिलेगा तो मिलेगा. सो फायनली अतोनात प्रयत्नानंतर आयफोन मिळाला. ऑल थँक्स टू माय दीदी. कारण दिदी गोष्टी सिरियसली घेतल्या नाही तर काहीच होणं पॉसिबल नाही. आणि सेम तिच्याकडे मागितलेली वस्तू मिळणार नाही हे पण कधी होणार नाही. मग काय बहिणींनी एवढ्यानी आयफोन घेऊन दिलाय. म्हटलं चला बाप्पाच्या आगमनापासून चालू करूया एक नवीन चॅलेंज. डेली व्लॉग्स अंटिल 10K. सो मी आणि दीदी गणपती बाप्पा मोरया म्हणत निघालो बाप्पाचा आगमन सोहळा बघायला. मस्त रेडी झालो आणि पहिले खायला गेलो. कारण पहिले पोटोबा आणि मग विटोबा हा आमचा मूलमंत्र आहे. आणि तिकडून गेलो सरळ पेठेत आणि इकडे येऊन पार्किंगला जागा भेटणं म्हणजे मुश्किलच. कशी तरी जागा मिळाली, गाडी पार्क केली. एबीसी कडे निघालो चालत चालत. समोर आलो आणि या पट्ट्या दिसल्या, त्या डोक्याला बांधून चालत चालत आणि पुढे येताच भाऊसाहेब रंगारी गणपतीची मिरवणूक दिसली. भाई 4 ते 5 तर पथकच होते आणि लहान लेकरं लाटीकाठी खेळत होते. ते बघून पुन्हा आलो आणि आम्हाला कळालं की या मिरवणुकीत कलावंत पथक आहे. मग काय निघालो आम्ही कलावंताच्या शोधात. गर्दी पार करून अजून मोठ्या गर्दीत येऊन अडकलो. मग सगळे इकडे बिझी होते. म्हटलं चला दगडूशेठ जाऊ. तर इकडे गणपतीच नव्हता. मग ठरला आधी जिकडे लाटीकाठी बघितली तिकडे जाऊन थांबू, कलावंत येईलच पुढे. जाऊन थांबलो मग तिकडे आणि इकडे एवढ्या गर्दीत पण आम्हाला आमचे जिजू दिसले. त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं आणि इकडून एक एक पथक येत होतं पुढे. पहिले वाद्यवृंद पथक आलं, मग गजर आला आणि मग त्यानंतर कलावंत, ते पण गर्दी घेऊन. आम्हाला वाटलं आम्ही जाऊन सर्वात समोर उभे राहणार तर दिसेल मस्त. तर कशाचं काय, मागून सगळे गर्दी येऊन आमच्याच समोर आणि असली चेंगरा चेंगरी. मोबाईल मध्ये व्हिडिओ चालू होता सो हे पण शूट झालं. आणि गेला कलावंत पुढे. कशी तरी सिद्धूभाईची एक क्लिप मिळाली, बस तेवढंच. आणि मग आला आपला बाप्पा. पाया पडले, व्हिडिओज काढले आणि निघालो दगडूशेठ बघायला. पुन्हा खूप सारी गर्दी पार करून गेलो बाबू गेनू बघायला. आणि यावर्षी डेकोरेशन पण खूप सुंदर केलं होतं मंडळाने. बाबू गेनूच्या मागे होता मंडईचा गणपती. इकडे पण तेवढीच गर्दी प्लस त्याहूनही डबल मोबाईल. मग गेलो तुळशीबागचा गणपती बघायला आणि तिकडून गुरुजी तालीम बघायला. इकडे हे बाबा पूर्ण आपला जीव लावून पिपाणी वाजवत होते. तिकडून गेलो पुढे शिवमुद्रा बघायला, या होपनी की महाकाल वाजवणार, बट नाही वाजवली. मग काय थोडस नाचून निघालो घरी. बोला गणपती बाप्पा मोरया. बाप्पाकडे एवढंच मागितलं की बाप्पा यावेळेस तरी कन्सिस्टंट राहू दे आणि लवकरात लवकर 10K होऊ दे. बाप्पा बोलला बालिके तू चालू कर, मी आहे तुझ्यासोबत. म्हटले नो वरीज बाप्पा, भेटू विसर्जनाला.